आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक आणि ह्या कथा स्पर्धेचे परीक्षक मोनिकाताई आणि उपस्थित बंधू भगिनी, खरं म्हणजे मी इथं अनफिट आहे सर्व अर्थाने, कारण मी कथा फारशा वाचत नाही. वर्षातून 2-3 दिवाळी अंकातल्या कथा वाचतो. हे प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे, कारण मोनिकाताईंनी सांगितलं की कथा हल्ली लोक कमी वाचतात. त्याला एका परीने माझं अनुमोदन आहे. ती गोष्ट खरी, लोकांनी चांगल्या कथा वाचाव्यात म्हणून काही प्रयत्न करणं आवश्यक आहे. काही वर्षापूर्वी म्हणजे एक 50-55 वर्षापूर्वी सत्यकथेत एक थोडासा वाद झाला होता. वाद म्हणजे लोकांनी विविध मतं मांडली होती. त्यात मराठीतली पहिली कथा कुठली हा विषय होता आणि त्यात तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. तो अभंगही पहिली कथा असं नंतर ठरलं, कारण समर्थांनी दासबोधाच्या 13व्या दशकात आणि 3ऱ्या दशकात 2 कथा दिलेल्या आहेत. पण समर्थांचं आयुष्य त्या मानाने 76व्या वर्षी समर्थ गेले, तुकोबा 42व्या वर्षी गेले. आणि तुकोबा गेल्यानंतर दासबोध समर्थांनी लिहिलेला असावा त्या कालावरून असं वाटतं. म्हणून तुकारामाची कथा ही पहिली कथा असं सिद्ध झालं, असं मानलं जातं. आता ती कथा अगदी लहान आहे. व्याले 2 पक्षी एका वृक्षावरी, आला दुराचारी पारधितो. वृक्षाची या माथा सोडिला ससाणा, धनुष्यासी बाणा लावी येले. उडोनिया जाता ससाणा विंधिल, बैसता उडोनिया जाता ससाणा मारिल, बैसता विंधिल पारधितो. ती एक आळी पक्षी तुझा आठवीती, धावगा श्रीपती माय बापा. श्रीकृष्णा माधवा गोविंदा केशवा, देवाची या देवा पावे आता. ऐकून या धावा तया पक्षी आणता, घेतला सर्पाचा वेश देवे. खंडोनी पारधी भूमिसी पाडीला, बाण लागी याला ससाणेसी. ही कथा आहे. ह्या कथेची जी उदाहरणं सांगितलेली आहेत, कथेचे जे निकष दिलेले आहेत त्याप्रमाणे ह्याच्यात ती निर्गाठ आहे, ह्याच्यात उकल आहे, सगळं काही आहे. आणि ही मराठीतली पहिली कथा आहे. आणि ही मराठीतली पहिली कथा एका संतांनी लिहिली. याबद्दल संत वाङ्मयाशी असलेला सन्मान लक्षात घेऊन मला थोडाफार अभिमान वाटतो. मी आणखी एक, खरं म्हणजे इथं मला बोलावं लागेल याची कल्पना नव्हती, पण आता कुणाल रेगेंनी सांगितल्यानंतर ते ऐकायलाच पाहिजे. ह्या कथा, माझं म्हणणं असं आहे की जी कथा वाचल्यानंतर प्रदीर्घ काळ लक्षात राहते ती खरी कथा. तिच्याबद्दल माणूस ती वाचल्यानंतर बेचैन झाला पाहिजे, त्याला ते काहीतरी वेगळं वाटलं पाहिजे. नुसत्यात सकाळ झाली तो उठला, त्याने चहा घेतला वगैरे असलं हे काही उपयोगाचं नाही. मौजेमध्ये पूर्वी जेव्हा मौज साप्ताहिक जोरात होतं त्याकाळी अंबादास अग्निहोत्री नावाचे एक लेखक दर आठवड्याला एक कथा लिहायचे, दर आठवड्याला लिहायचे. आणि त्या सगळ्या कथा सकस होत्या, उत्तम लिहायचे. दर आठवड्याला कथा लिहिणं किती अवघड आहे कल्पना करा. मला कोणीतरी सांगितलं होतं की ते कल्याणला राहायचे आणि येताना गाडीत ती कथाची जुळवाजुळव करायची आणि ती लिहून काढायचे. त्यातली एक कथा मला इतकी आठवते, मी तुम्हाला त्याचं सूत्र सांगतो थोडक्यात. एक अतिशय कदरू माणूस असतो, अतिशय हिशेबी आणि मनानं अतिशय कोत्या मनाचा असा. तो आपली बायको आणि आपण ह्याच्यावर रोज पैसे किती खर्च होतात याचा हिशेब करतो. आणि बायकोवर जे पैसे खर्च होतात ते सर्व मार्गाने त्या दिवशी वसूल करायचेत असं ठरवतो. एका दिवशी त्याची बायको खूप आजारी असते, पण ती आजारी असताना तो तिला सांगतो, आत्ता तुझ्यावर झालेला खर्च एवढा आहे, त्यातले इतके वसूल झाले, बाकीचे वसूल व्हायचे आहेत. ही कथा अजून माझ्या मनाला ती चटका लावून गेली, कारण इतका विचित्र नवरा एखादा असू शकतो हे आपल्या कल्पनेतही येत नाही. पण अंबादास अग्निहोत्रींच्या कथा पुस्तक रूपानं प्रसिद्ध झाल्या किंवा नाही मला माहीत नाही. पण हां, नाही रुपेरी कडा, त्याचं सदराचं नाव होतं रुपेरी कडा. आणि ते मौज उत्तम निघायचं आणि सत्यकथाही उत्तम निघायचं. उत्तम मासिक होती ती. आता ह्या असं वाचल्याचं केव्हा तरी लक्षात राहतं. मधुमंगेशांची गेल्या वर्षी मौजेची गोष्ट होती, अप्रतिम होती कथा, अप्रतिम कथा होती. अशा कथा फार कमी. पुबा भावेंची स्वप्न मी मालवणला असताना वाचली 1948 सालात. आणि मी त्यात इतका भारावून गेलो की मुंबईत आल्यानंतर भावे तेव्हा डोंबिवलीला राहत, भाव्यांना कधी एकदा भेटतो असं मला झालं. भाव्यांच्या गोष्टी अतिशय वेगळ्या आहेत आणि ह्या कथा म्हणजे भाव्यांना एक विशिष्ट संस्कृतीचं, हिंदुत्वाचं वगैरे
भान होतं आणि त्याचा प्रचार करायचा अशा पद्धतीने त्या कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. पण तो प्रचार आपल्या लक्षात येत नाही, अगदी सहज जाता जाता केलेला आहे. भावे हे फार उत्तम लेखक होते, नवकथाकारात त्यांची गणना होते. अलीकडे कथांकडे लोकांचं दुर्लक्ष झालंय आणि ते अधिकाधिक वाढतंय. ही गोष्ट खरी. चांगल्या कथा येण्यासाठी जयराज साळवकरांनी जे काही प्रयत्न केले त्याचा बाप म्हणून मला पूर्ण त्याला आशीर्वाद आहे. नमस्कार, धन्यवाद.